नमस्कार महाराष्ट्र। शेवटी फडणवीस सरकारने शब्द पाडला। या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ। सविस्तर वृत्त बघा, एकमेकांना शेअर करा, शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचू द्या। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने 412.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। महायुती सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते। या काळात जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। तोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या थैमानामुळे धुवून गेले होते। विशेषतः खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले। जिल्ह्यातील तालुकानिहाय नुकसान भरपाईचा आढावा घेतला असता अंबड तालुक्यातील सर्वाधिक 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यानंतर घनसावंगी तालुक्यातील 139 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। कृषी विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील खरीप हंगामातील जिराईत पिकांचे 2,26,358 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे। तसेच 28,586 हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचे नुकसान झाले आहे। नुकसान भरपाईच्या निकषानुसार जिराईत पिकासाठी प्रति हेक्टर 13,600 रुपये, बागायती पिकासाठी प्रति हेक्टर 27,000 रुपये आणि फळ पिकांसाठी प्रति हेक्टर 36,000 रुपये याप्रमाणे मदत देण्यात येणार आहे। कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती। त्यानुसार राज्य सरकारने 412.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे आश्वासन दिले होते। महायुती सरकारच्या स्थापनेनंतर लगेचच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात आहेत। अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे सातत्याने नुकसान होत आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडून मिळणारी नुकसान भरपाई हा शेतकऱ्यांसाठी आधार ठरत आहे। मात्र बऱ्याचदा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होतो आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे व्हावे लागते। या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे। मागील अनेक दिवसापासून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आनंदाचे वातावरण आहे। एकंदरीत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला 412 कोटी रुपयांचा निधी हा त्यांच्यासाठी दिलासादायक आहे। या निधीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत होईल। सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्यांना वेळीच मदत केली आहे। तर ही बातमी तुम्हाला जर आवडली असेल तर एकमेकाच्या शेतकऱ्यांना पोहोचवा आणि प्लीज चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद। जय महाराष्ट्र।